इकडे शिवतीर्थवर मनसेच्या नगरसेवकांचं आज औक्षण करण्यात आलं। शर्मिला ठाकरेंकडून नगरसेवकांचं औक्षण करण्यात आलं। राज ठाकरेंनी विजयी नगरसेवकांबरोबर संवाद साधला। मनसेसाठी हे एक मोठं यश सुद्धा म्हणावं लागेल। मधल्या काही काळामध्ये मनसे एक सुप्त अवस्थेमध्ये गेली होती। राजकीयदृष्ट्या काही वेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंदोलनांव्यतिरिक्त एक राजकीय यश कुठेही मिळत नव्हतं। मात्र मुंबई महापालिकेमध्ये मनसेला मिळालेल्या या यशानंतर जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचं औक्षण करण्यासाठी, त्यांना अभिनंदन करण्यासाठी आज शिवतीर्थवर बोलावण्यात आलं होतं आणि स्वतः शर्मिला ठाकरे यांनी या विजयी उमेदवारांचं औक्षण केलेलं आहे। आणि त्याचबरोबर राज ठाकरेंनी सुद्धा या विजयी उमेदवारांचं, या नगरसेवकांचं अभिनंदन केलं, त्यांच्याबरोबर संवाद साधला। की किती विद्यार्थी सोडून गेले तरी प्रिन्सिपल काय थकत नाही। तसंच आहे की विद्यार्थी तो घडवत असतो। तसंच आहे की त्यांना म्हणजे मला कमाल वाटते की भारतीय जनता पक्ष हा इतक्या वर्षाचा पक्ष आहे, पण तुम्ही जर आत्ता पण त्यांची जर लोकसभेतले खासदार, विधानसभेतले आमदार आणि इकडे कॉर्पोरेशनचे जर तुम्ही लिस्ट बघितलीत ना, तर त्यांच्याकडचे 10% पण नसतात। म्हणजे निवडणूक आल्या इतकी त्यांची वाईट अवस्था असते की ते बघत असतात की तुम्ही कोणाला देताय। मग आमच्या तर उमेदवारांना सांगून ठेवलं असतं की या इकडे, म्हणजे कल्याण डोंबिवली तुम्ही बघाल तर आमचे 2 अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या, तरी सुद्धा आमचे 5 नगरसेवक आले। म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष, महिला, पुरुष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, म्हणजे मी बोलले तसं की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते, तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे 5 आले। त्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली, नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं। सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील। पक्षाला आता पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि ही पालवी हळूहळू असेल की सगळं झाड भरलेलं दिसेल थोड्या दिवसांनी तुम्हाला। मध्यंतरी पानगळ झाली होती, पण आता पालवी फुटते। कसं आहे, निसर्ग आहे, निसर्गात झाडांची पानगळ ही अधूनमधून होत असते, तसं राजकारणात चढ उतार होत असतात। आता आमचा चढाकडे वाटचाल चालू झालेली आहे आणि भविष्यात तुम्हाला हे मोठ्या प्रमाणात चित्र दिसेल। अशा प्रकारे मनसेचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा एक प्रकारे विजयाचा आनंद साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय।